वा, धन्यवाद पीटी मास्टर. पीटीला आवाज द्या.
अंबे विनंती प्रसाद असावा सदा असावे सदा
Thank you.
हॅलो बोलू नका कोणी बोलू नका शांत शांत बसा, बसा. जागा. बसा जागा भेटल तिथं बसा थोडा आवाज द्यायला हॅलो अंबे विनंती परिसावी अंबे विनंती परिसावी अक्षय प्रेम मज देई प्रेम असावा सदा संत संग देई सदा मुखे नाम वदवावे द्वैत भावाते वारावे एकपन नुरवून सुखे करावे भजन प्रेम असावा सदा संत संग देई सदा लक्ष्मण म्हणे माया लक्ष्मण म्हणे माये तुझे कृपे कार्य होय प्रेम असावा सदा संत संग देई सदा शिवहरा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनमशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः स्मृति उन्मेष देवोने स्वयवाचेची वाचा होवोणी प्रेम रसे अक्षर घोळोणी वाचेने वदवी स्वामिया जय जयाजी सदाशिवा परब्रह्माद्वानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोचे चाटे जे जगन्माता पार्वती अज्ञाजना उत्तम गती जयेची अनुग्रही वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होवनी आम्हा पूर्विसी हे तू इच्छिता श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगान जे कामर सर्वण होन तयास प्रेमे शरण मे पंचाचार्य करू प्रथम हा पंचाचार्य करू प्रथम नमन श्री चरण
करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथासी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पुण्यभूमी पावनभूमी अनेक अशा साधू संतांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी अनेक अशा देवी देवतांचा ज्या भूमीमध्ये वास आहे अशी पुण्यभूमी नव्हे माझी जन्मभूमी. हॅलो थोडं विकू कमी करा आता. हॅलो लय झालाय. हॅलो हॅलो हा थोडं बेस द्या. हॅलो शिवहर पुण्यभूमी पावनभूमी शिवक्षेत्र माझी असणारी जन्मभूमी जानापूर या भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा महाकाली यात्रा महोत्सव आणि भव्य दिव्य आळंक्याचा कार्यक्रमानिमित्त एक दिवसीय कीर्तन रूपी सेवा या समस्त महाकाली देवस्थान मंडळांनी आयोजित केलेली आहे. आणि या समस्त महाकाली देवस्थान मंडळांच्या वतीने आजच्या या एक दिवसीय कीर्तन रूपी सेवेसाठी मला निवडलात. एक दिवसीय कीर्तन रूपी सेवा ही आजची असणारी कीर्तन रूपी वाक्य पुष्प वाङ्मय सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि कीर्तनाकडे वळत असताना अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक विश्वाचा असणारा अधिपती ब्रह्मांडाचा पालन करता ब्रह्मांडाचा निर्माता शीतोष भगवान शिव परमात्म्याला हृदय मंदिरी स्मरण करून आदी जगन्माता माता पार्वती यांना वंदन करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पत्ती झालेल्या जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांना कोटी कोटी नमन करून 12व्या शतकातील थोर समाज सुधारक जगमान्य देशमान्य भारतमान्य ज्यांना आपल्या महान अशा कार्यामुळे महात्मा अशी पदवी मिळाली असे जगज्योती महात्मा बसवण्णांच्या दिव्य चरणी अनंत कोटी प्रणिपात करून या 16व्या शतकामध्ये ज्या माऊलींनी आपलं स्वतःचा देह चंदनासारखा तुमच्या माझ्यासाठी जिजवला, ज्या माऊलींनी गावोगावी जाऊन आपल्या या धर्माचा प्रचार केला, आपल्या या धर्माचा प्रसार केला, एवढंच नव्हे तर जे त्यांच्या विरुद्ध होते माझ्या मनमत माऊलींच्या विरुद्ध असणाऱ्यांनी त्यांना उपाधी दिली सब संतो का राजा. अरे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये माझ्या मनमत माऊलींनी कीर्तन केलं शिवतोचे देव एरते सेवक. आणि त्या कीर्तनामध्ये माझ्या मनमत माऊलींनी सर्वांना दाखवून दिलं बाबांनो वारकरी संप्रदाय आणि शिव संप्रदायामध्ये भेद तुम्ही करत आहात. तो भेद करायच्या कामाचा नाही, तो भेद नाही, मुळामध्ये तो भेदच नाही का. तर देव शिव आणि पांडुरंग वेगळा नाही. पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे याची ओळख माझ्या मनमत माऊलींनी करून दिली आणि तुम्हा मला उपदेश केला निजो नका जागा जागा. एवढा मोठा जगाला संदेश देणारे माझे मनमत माऊली यांच्या दिव्य संजीवन समाधी साष्टांग दंडवत घालून बसवादी शरण मनमतादी संत सर्व शरण शरणियांना शरणो शरणार्थी करून या कलियुगामध्ये तुमच्या आणि माझ्या देहाला लाभलेली माऊली ज्यांचं नाव आजही घेतल्याच्या नंतर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात असे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली अहमदपूरकरांच्या दिव्य संजीवन समाधीच साष्टांग दंडवत घालून या जानापूर भूमीमध्ये योगायोग आज या जानापूर मध्ये खूप मोठा दिवस आहे. काय योगायोगानं प्रत्येक वर्षी या 5 फेब्रुवारी या तारखेला आणि 6 फेब्रुवारी या तारखेला हा उत्सव ठरलेलाच आहे. 5 तारीख आणि 6 तारीख हा उत्सव ठरलेलाच आहे. पण यावर्षी योगायोगाने त्यामध्ये अजून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे
भगवान शिवाची लिंग स्थापना आपल्या या जानापूर भूमीमध्ये होत आहे. खरोखरच आनंद वाटतो. का तर अवस्था अशी आहे, खर तर इथंही भजन कीर्तन व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी भगवान शिवलिंगाची स्थापना आहे त्या ठिकाणी भजन कीर्तन व्हायला पाहिजे. तिथंही कीर्तन व्हायला पाहिजे. तुमची हरकत नसेल तर इथं 12 पर्यंत करूत आणि ह्याच ड्रेसवर तिकडे येतो तिथं 2 पर्यंत करूत. जमते तर बघा. दोन्ही ठिकाणाचं संगम मिळून या ठिकाणी आले महाराज. खरंच योगा आहे. आणि या प्रत्येक वर्षी गेली 6 वर्ष झाली ज्या वेळेला, आता संगम महाराज तुम्ही 6 वर्ष झालं येत आहात, ज्या वेळेला या मंदिराची स्थापना झाली, ज्या वेळेला या मंदिरामध्ये मूर्ती स्थापना झाली, ज्या वेळेला या मंदिरावरती कळस चढवण्यात आला, त्या वर्षापासून आज तागायत हा कार्यक्रम असंच आहे आणि इथून पुढेही हा कार्यक्रम असंच राहणार आहे. का तर या महाकाली मंडळ जे आहे, या महाकाली मंदिराचे सर्वार्थ असणारे आमचे श्री शोभक्तीपरायण प्रभाकर मारुती आडकुट्टे व त्यांची पत्नी सौ पार्वती प्रभाकर आडकुट्टे, या दाम्पत्यांच्या जीवनामध्ये, या दाम्पत्याच्या राहणीमानामध्ये, या दाम्पत्याच्या आचरणामध्ये भगवंताविषयी जेवढं प्रेम आहे त्या प्रेमावरून कळतं की या कार्यक्रम कसा होतो. कसं आहे, गावची कळा गावच्या बाहेर आले की कळते, घरची कळा अंगणात गेले की कळते, आणि कार्यक्रमाची कळा कमानीच्या मध्ये आले की कळते. आणि एवढ्या थाटामाटामध्ये कार्यक्रम सुरू आहे. आज नाही तर गेली 6 वर्ष झालं हा कार्यक्रम सुरू आहे. आणि हा कार्यक्रम सुरू ठेवणारे या महाकाली मंदिराचे सर्वार्थ आमचे प्रभाकर आडकुट्टे व सौ पार्वती आडकुट्टे यांनाही खूप खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी अल्पशा सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, सर्व भजनी मंडळ, सर्व मृदंगाचार्य, पेटी मास्तर, सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या विनंतीला देऊन तुम्ही सर्वांनी आलात. तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद. शेवटी एक वेळेस देतो पण आधी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही नाही तर माझं काम काहीच नाही. नुसता कीर्तनकार इथं उड्या मारून जमत नाही. कीर्तनकारांना साथ करण्यासाठी, कीर्तन अतिशय योग्य पद्धतीने होण्यासाठी ही जे आहे ना, हे कसे सांगा, ही एक आमच्या भोवती आवरण आहे. हे म्हणजे आमच्या भोवती आवरण आहे. इकडून तिकडून कोणी जर असा बाण सोडण्याचा प्रयत्न केला तर तो बाण, तो दगड, तो काही असेल, तो घात माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत. त्याच्यासाठी हे आवरण आहे. आणि आवरणच नसेल तर कीर्तन करणं सोपं नाही. त्याबद्दल तुम्ही सर्वांना पहिल्यांदा धन्यवाद. त्यामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलात. आमचे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे हरिश्चंद्र अण्णा हुडगे साकोळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सांगण्यामध्ये अतिशय आनंद आहे की मृदंगाचार्य आमचे मित्र परमेश्वर भैया हुडगे, काय म्हणलं मी, परमेश्वर भैया हुडगे. आता तुम्हाला ऐकणाऱ्यांना त्यांचंही आडनाव आणि ह्यांचंही आडनाव सेम वाटलं की नाही? वाटलं की नाही? पण ते दोघं वेगळेच नाहीत. ते वडील आणि हे मुलगा, दोघं बाप लोक आहेत महाराज. खरंच त्यांच्या या राहणीमानामध्ये, त्यांच्या या जीवनामध्ये, त्यांच्या या वास्तव्यामध्ये एवढं भगवंताविषयी प्रेम आहे, एवढं या भजनाविषयी प्रेम आहे. आता तुम्ही इथं बाप आणि लोकाची जोडी बघितली, पण काही ठिकाणी असं पाहता येतं की आमचे हरिश्चंद्र अण्णा आणि समोर त्यांचे 3 मुलं, किती? 3 मुलं. 3ही मुलं एकापेक्षा एक वरचढ, एकापेक्षा एक सुंदर मृदंगाचार्य. 3ही मुलं, एक नाही तर 3ही मुलं. आणि सगळ्यात लहान आमचे परमेश्वर भाई आहे. असे आपल्या
वाजवायचं असेल तर जोरात तर वाजवायला ते असं असं करून टाळ बरं का, जोरात वाजवायचं टाळ वाजवायचं असलं तर त्यांनी आपल्या मुलाबाळांवरती आपल्या परिवारावरती अतिशय सुंदर असे संस्कार दिलेत. असे आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आमचे परमेश्वर भैया उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या पेटीला मला साथ करण्यासाठी खास माझ्यासाठी बरं का, काल आमची भेट झाली संघाच्या वाडीमध्ये आणि मी कालच सरांना म्हणलं, सर उद्या माझ्या कीर्तनाला तुम्हीच आलं पाहिजे, आणि सरांनी माझ्या कीर्तनाला हजेरी लावली. असे आमचे राजकुमार सर संघाची वाडी यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या हाकेला मान देऊन आमच्या शब्दाच्या पलीकडे न जाणारा एक हक्काचा माणूस, एक हक्काचा गायक जर कोणी असेल तर आमचे संगमण्णा आहेत. आमचे संगमण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी चांदेगावचे सर्व भजनी मंडळ आहेत. त्यामध्ये या आपल्या जानापूर नगरीमध्ये या शिवभजनाची परंपरा ज्यांच्या हस्ते या गावामध्ये शिवभजन चालू झालं, शिव परंपरेचं शिवभजनाचं रोपट ज्या माऊलीनं लावलेलं आहे, ती माऊली आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नव्हे जानापूर नव्हे, शिरोळ असेल, या आजूबाजूच्या 4-5 खेड्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या या शिवसंस्कृतीचं रोपटं, आपल्या या शिवभजनाचं रोपटं आमच्या गाळप्पा स्वामी महाराजांनी अनेक अशा गावामध्ये सप्ताह चालू करण्याचं काम केलेलं आहे. माहेश्वर मूर्ती गाळप्पा स्वामी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या अनंत चरणी प्रार्थना करून या ठिकाणी उपस्थित सर्वच, आता प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही का, तर मी कुठला गाव दुसऱ्या गावचा नाही, मी इथलाच आहे आणि मी इथलाच आले असल्यामुळे मला सगळ्यांचे नाव पाठ आहेत. सगळ्यांचे नाव पाठ आहेत असल्यामुळं सगळ्यांचं नाव घेऊ शकतो. आणि सगळ्याचे नाव जर घ्या म्हणलं 12 वाजतेत आणि आरती करायचा टाइम होतय. मग इकडून श्यामा काकू माझं धोतर वटतील, बाळू खाली जायचंय, कसं खाली भजनाला जायचंय, पट म्हण्या कीर्तनावर. त्याच्यामुळं प्रत्येकाचं नाव न घेता उपस्थित सर्वांच्याच मंगलमय चरणी प्रार्थना. त्यामध्ये आमच्या उदगीरच्या समतानगरच्या भजनी मंडळ, महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सर्व जानापूरचे लय लांबून आला माय, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे कुमदाळ भजनी मंडळ, बघा आपले लहान लहान मुलं आपलं ऐकत नाहीत, पण हे लहान लहान मुलं आता इथं बघितल्याच्या नंतर कोणी 8 वर्षाचा आहे, कोणी 10 वर्षाचा आहे, कोणी 12 वर्षाचा आहे, आणि एवढ्या लहान वयामध्ये या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये ते टाळ घेऊन सुंदर अशा पद्धतीचे पावलं खेळत आहेत. सुंदर अशा पद्धतीचे पावलं खेळत आहेत. यांना धन्यवाद देतच नाही मी, यांना धन्यवाद नाही का, आपल्या संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा काय, धन्य त्याची माता. आवाज लागला, थोडा आवाज द्या. काय प्रमाण आहे, धन्य त्याची माता, त्याची माता धन्य आहे. कुणाची, ज्याच्या चित्ताला शिवनाम आवडलं, ज्याच्या चित्ताला भगवंताचं नाव आवडलं, त्याची माता धन्य आहे. आम्ही कीर्तन करतोय, माऊली आम्हाला धन्यवाद दिले नाहीत. जाऊ द्या, लाईट इकडे लक्ष द्या, लाईट गेली तर काय हरकत नाही, आपला आवाज बघ कोणताही ठाय असं दाब दाखवावं लागतं, लगेच येते. लाईट गेली म्हणून असं कुंकवत बसलं की तिकडेच जाते, गेल तर गेली म्हणलं की पट म्हणे येते. त्याच्यामुळे आपल्याला लाईट नाही तरी कीर्तन जमतंय. तुम्हाला ऐकू यावं फक्त माझं बोलणं, लाईट नसलं तरी जमतंय, माईक नसलं तरी जमतंय. त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. काय सांगत होतो,
धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. ज्याच्या चित्ताला शिवनाम आवडलं त्याच्या माता पिताला धन्यवाद देतात महाराज. खरंच लहान लहान लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आई वडिलांना खूप खूप धन्यवाद. का तर त्यांच्या आई वडिलांनी तो पाठवलं आणि यांना खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं कोणतीही गोष्ट करण्यासाठी एखाद्या आता कीर्तन शिकण्यासाठी काय लागतो महाराज? गुरु लागतो. एखादं कोणतं काम आहे ते काम शिकण्यासाठी गुरु लागतो. गायन करायचं आहे, गायन करण्यासाठी गुरु लागतो. मृदंग वाजवायचा आहे, मृदंग वाजवायला शिकण्यासाठी गुरु लागतो. पेटी वाजवायची आहे, पेटी वाजवायला शिकण्यासाठी गुरु लागतो. बरोबर आहे का नाही? गाडी चालवायला शिकायची आहे, मला सांगा तुम्ही गाडी चालवायला शिकायची आहे, उगा जाऊन गाडीवर बसलं तर येते का? त्याला शिकवणारा गुरु लागतो. उदगीरच्या बस स्टँड मध्ये खिशे मारायचा आहे, गुरु लागतंय. हा, उगा जाऊन कोणतं खिशे मारायला जावं सापडून बसतं. त्याच्यामुळं देखील हे लहान लहान लेकरं इथं आहेत ना, त्यांचं सर्वांचं श्रेय आमच्या मिरकले अण्णाला आहे. आमचे कुमदाळचे आमचे मित्र ज्ञानेश्वर महाराज मिरकले आणि त्यांचेच बंधू रामदास महाराज मिरकले. त्यांनी फोन केला होता, थोड्या वेळात येणार आहेत. रामदास महाराज मिरकले या दोघा भावंडांनी मिळून या सगळ्या लहान लहान लेकरांना घडवण्याचं काम केलंय. त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि एकंदरीतरित्या उपस्थित तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणे प्रार्थना करून तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन, पेटी मास्तरांना धन्यवाद, मृदंगाचार्यांना धन्यवाद, गायक वादकांना धन्यवाद, उभा टाकणाऱ्यांना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. राहिलं पण आमचे साऊंड सिस्टम वाले दादा राहिले की हो. आमचे गुंजन मंगल सेवा जानापूर आमचेच मित्र असणारे आमचे आकाश भैया सुंदर अशी साऊंड सिस्टम देतात बरं का. असंच राहू दे आता शेवटपर्यंत, काहीच करू नका. सुंदर साऊंड सिस्टम आहे. कोई कोई केलं तर काहीच करू नका. आवाज वाढवू म्हणलं तर वाढू नका, कमी कर म्हणलं तर कमी करू नका. एखाद्या वेळेस वाढवा पण कमी करू. असंच राहू द्या. सुंदर सिस्टम आहे. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. एकंदरीतरित्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन माझी झालेली सेवा नाही आपलं कीर्तन सेवेला आरंभ. शिवार प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील महान संत वैराग्यशील वैराग्याचे महामेरू असणारे शिवसंत श्री संत लक्ष्मण महाराजांचा 5 चरणाचा अभंग थोडासा आगळा वेगळा आहे. 5 चरणाचा भगवंताकडे, माता अंबिकेकडे, माता रेणुकेकडे, माता महाकालीकडे नोहे माता पार्वतीकडे मागणी मागणारा अभंग आहे. इकडे लक्ष द्या. आता विषय असा आहे महाराज, लक्ष्मण महाराजांनी मागणी मागितली. लक्ष्मण महाराजांनी मागणी मागितली. लक्ष्मण महाराजांना काहीतरी मागावं वाटलं आणि लक्ष्मण महाराजांना काहीतरी मागावं वाटलं आणि काहीतरी मागण्यासाठी लक्ष्मण महाराज भगवंताच्या जवळ गेले. कुठं गेले? भगवंताच्या जवळ गेले. भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर मला सांगा, एखादा मोठा माणूस आहे आणि एखाद्या मोठ्या माणसाच्या जवळ गेल्याच्या नंतर उग सरळ जाता येते का? ओळख नाही, पाळख नाही, कोण की कुठला की, आणि डायरेक्ट गेला आणि मला एखादी लाख रुपये द्या असं म्हटलं तर तो मालक देईल का? का देणार नाही? त्याची आपली ओळख नाही, त्याची आपली अगोदर ओळख करून घ्यावी लागते. त्याचा आपला आधी अगोदर व्यवहार चांगला करून घ्यावा लागतं. त्याचा आपला अगोदर संबंध चांगला करून घ्यावा लागतो. त्याची ओळख करून घ्यावी लागते. कोणाची? देणाऱ्याची. देणाऱ्याची एकदा का ओळख झाली, देणाऱ्याची आपला चांगलासा नंबर 1 चा परिचय झाला, मग आपल्याला मागायला गेल तर काही अडचण नाही. आणि ओळखच नाही, काही नाही, आणि डायरेक्ट मागायला गेलं तर मिळेल का? मिळणार नाही. त्याच्यामुळं ओळख निर्माण करून घ्यावी.
लागते. मग महाराज ओळख कशी निर्माण करून घ्यायची? अहो आम्हाला देवाकडे काहीतरी मागायचं आहे, माता अंबिकेकडे काहीतरी मागायचं आहे, महाकाली देवीकडे काहीतरी मागायचं आहे. मग आम्हाला त्या देवीकडं त्या देवाकडं मागणी मागण्यासाठी अगोदर काय करावं लागल? ओळख करून घ्यावं लागल. आणि ओळख करून घेण्यासाठी नेमकं करावं तरी काय? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत देवाचं नाव घेतलं म्हणजे ओळख निर्माण होईल का? होणार? होणार नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचंच पूजन केलं म्हणजे होईल का? होणार नाही. त्यांच्या दरबारामध्ये रात तिथंच राहिलं तर ओळख निर्माण होणार नाही. ह्याच्यासाठी एक सोप्पा फॉर्म्युला सांगू तुम्हाला. सोप्पं हाय, एकदम सोप्पा हाय. व येड्या बावळ्यालाही जमतंय. काय करायचं? त्याला जे आवडतंय, सोपं आहे की नाही? त्याला जे आवडतंय ते करायचं. मग त्याला आवडतंय काय? त्याला काय आवडतंय माहित आहे का? भगवान शिवाला, शंभू महादेवाला नव्हे, भगवंताला, देवाला कशाची आवड आहे महाराज? धन दौलतीची आवड आहे का? नाही. पैसे अडक्याची आवड आहे का? नाही. तुमच्या प्रॉपर्टीची आवड आहे का? नाही. तुमच्या पांढऱ्या शिपट कपड्याची आवड आहे का? नाही. तुम्ही किती देखणी आहो याची आवड आहे का? नाही. तुम्ही किती वेळ भजन करता ह्याची आवड आहे का? नाही. तुम्ही किती तास जप करता ह्याची आवड आहे का? नाही. तुम्ही काय काय कुटाने करता ह्याचं काहीच देणं घेणं नाही. त्यांना आवड फक्त कशाची आहे माहित आहे का? असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित देवाच्या आवडीचं काम करायचं आहे. मग त्या देवाला आवडते काय? देव कुणाच्या अंकित आहे? असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा. तो देव ज्याचा भाव शुद्ध आहे त्याच्याच अंकित आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर तो देव त्याच्याच जवळ आहे. कुठं आहे म्हणले माऊली? अहो रात्रंदिन जप करणाऱ्याच्या जवळ देव नाही. कशा जवळ आहे? कुणाच्या जवळ देव आहे? प्रेमे टाळी वाजवून शंभर गरजवून नाचून करे भजन सद्भक्त माझा. कुणाच्या जवळ देव आहे? जो प्रेमानं टाळी वाजवतो, घोष अंबर गरजवतो, नाचून भजन करतो, त्याच्या जवळ देव आहे. परमरस्यामध्ये शिवगौरीच्या संवादामध्ये महादेव पार्वतीला सांगतात. पार्वती म्हणते, महादेवा दिसायला तर माझ्या समोर बसलेले आहात, पण तुमचं मन माझ्या जवळ नाही. तुमचं मन इतरत्र कुठं तरी आहे. नेमके तुम्ही आहात तरी कुठे? तेव्हा भगवान पार्वतीला सांगतात, पार्वती मी मेरू पर्वतावर नाही, मी कुण्या अन्य डोंगरावर नाही. न हम वसे कैलासी न च मेरू न च मंदिरे मद भक्त यत तिष्ठती तत्र तिष्ठमी पार्वती. पार्वती मी मेरू पर्वतावर नाही, पार्वती मी कुण्या अन्य डोंगरावर नाही. माझे भक्त ज्या ठिकाणी गुणगान गातात त्यांच्याच जवळ मी आहे. म्हणजे एक मुद्दा फायनल झाला. तो मुद्दा म्हणजे भगवंताला प्रेम आवडतं, भगवंताला भाव शुद्ध असलेला आवडतो. आणि याच्या पुढे सांगायचं म्हटलं तर भगवंताला नामस्मरण केलेलं
आवडतं. मग लक्ष्मण महाराजांना भगवंताकडे मागणी मागायची आहे. लक्ष्मण महाराजांनी डायरेक्ट देवाकडे गेले नाहीत. लक्ष्मण महाराजांनी साखर खेरड्याच्या मठात गेले. मठात गेल्याच्या नंतर तिथं तपश्चर्या केली म्हणजे भगवे कपडे घालून उगाच ह्या देवाहून त्या देवाला, ह्या महादेवाला, तिकडल्या महादेवाला, इकडल्या महादेवाला पाणी घालत फिरले नाहीत. काय केले? इकडं तिकडं कुठंच गेले नाहीत. आपल्या गुरुचे पाय धरले. पूर्वी एक म्हण होती, गुरु करावा बळकट. लक्ष्मण महाराजांनी इतरत्र काहीच केलं नाही, फक्त आपल्या गुरुचे पाय धरले. गुरुची कृपा त्यांच्यावर झाली आणि गुरुची कृपा त्यांच्यावर झाल्याच्या नंतर त्यांना देव भेटले, त्यांना देव मिळाले, त्यांना देव जाणवायला लागले, ते देवाशी संवाद साधायला लागले. तेव्हा लक्ष्मण महाराज देवाशी म्हणायला लागले, देवा मी दुःखी आहे, देवा मी कशी आहे? दुःखी आहे आणि मला माझ्या जीवनामध्ये सुख पाहिजे, माझ्या जीवनामध्ये अक्षय सुख पाहिजे आणि अक्षय सुख मिळवण्यासाठी देवा मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि अक्षय सुख देवा मी तुझ्याकडे आलो असताना भगवान हसले आणि भगवान हसल्याच्या नंतर म्हणले, अरे बाबा तू माझ्याकडे सुख मागायला आलास, माझ्याकडे सुख मागायला आलास. महादेव कसे? भोळे आहेत. भोळ्या महादेवांनी भोळेपणानं सांगितलं, बाबा माझ्याकडे सुख मागायला आलास पण माझ्याकडच सुख नाही, माझ्याकडच सुख नाही, मला लेवायला चांगले वस्त्र नाहीत, वाघाचं कातडं माझ्या अंगावरती आहे, अरे मला राहायला घर नाही, मी राहायला कुठं आहे? स्मशानात आहे आणि तू माझ्याकडे सुख मागायला आलास. तेव्हा लक्ष्मण महाराज म्हणले, देवा मला सांसारिक सुख नाही तर मला अक्षय सुख पाहिजे, मला अक्षय सुखाचा ध्यास लागलेला आहे. आणि एवढं कळल्याच्या नंतर लक्ष्मण महाराज देवाला विनंती करायला लागले, देवाचं बारकाईनं लक्षण केले. लक्ष्मण महाराज म्हणले, महादेव आहे का नाही असा तसा सुख देणारा नाही, असा तसा आपल्याला अक्षय सुख देणारा नाही, एक उपाय करावा म्हणले, वशिका लावा म्हणले, वशिका. कोणतंही मोठं काम करण्यासाठी वशिका लावावं लागतंय आणि जेव्हा वशिका लावलं तेव्हा काम पटकिन्या होतंय. आता निवडणुकीचा पिरियड आहे, इलेक्शन चालू आहेत, जवळजवळ आज पैसे वाटणार होते म्हणे, मी इकडं आता माझे कसकस होत्यात की. आता मी, आमची मम्मी, आमचे पप्पा सगळे तिकडं आता घरी येऊन वापस जायचे म्हणाला. शिवार म्हणजे तुम्ही विचार करा, आता वशिका लावणं किती गरजेचं आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्याचा वशिका आहे त्याला 5-5 भेटतात आणि आमच्यासारख्याला 2-2 भेटतात. त्याला 5 का बरं भेटले? त्याचा वशिला आहे, त्याच्यामुळं वशिला लावावा लागतो. लक्ष्मण महाराजांनी वशिला लावण्यासाठी एकच कार्य केले, म्हणले आता आपण इथून पुढं देवाच्या नादी लागायचं नाही, देवाच्या नादी लागायचंच नाही. देवाचं मूळ कुठं आहे? भगवंताचं मूळ कुठं आहे? देव आले कुठून? देव आले कुठून? याच्याकडे जायचं म्हणले आणि याचा शोध घेत असताना लक्ष्मण महाराजांना एक छायाचित्र समोर आलं आणि त्या चित्रामध्ये दिसू लागायला लागलं, ही पृथ्वी, ही सृष्टी जी आहे ना ती एका शक्तीपासून निर्माण झालेली आहे. नुसतं शिवाला आम्ही मानायला लागलं, आम्ही नुसतं शिवाची पूजा करायला लागलं, नुसतं शिवाला जर धजायला लागलं तर याचा अर्थ नाही म्हणले माऊली. आणि शिव कशामुळे आहे तर शक्ती आहे म्हणून शिव आहे. म्हणून माऊली म्हणतात, देवाला म्हणत नाही आंबेला म्हणतात.
अंबे विनंती परिसावी अक्षय प्रेम मज देई. लक्ष्मण महाराजांनी आंबेकडे विनंती केली, आंबे काय कर, माझी ही असणारी विनंती परीस. विनंती केली माऊलीने, देवीकडे विनंती केली. का विनंती केली असेल देवीकडे, तर ती देवी आम्ही म्हणतो दुःखाची काय आहे, हरणी आहे. ती देवी कशी आहे, सुख देणारी आहे. ती देवी दुःख देणारी नाही, सुख देणारी देवी आहे. आणि याच अनुभवातून लक्ष्मण महाराज देवीला म्हणायला लागले, देवी अंबे काय कर, माझी ही विनंती तू परीस. माझी विनंती परीस म्हणजे तू अर्पण कर. तू समजून घे माझी ही विनंती, की माझी विनंती आहे तरी काय, माझी विनंती आहे तरी काय, याच्याकडे थोडस लक्ष दे. अक्षय प्रेम मज देई. आंबे एकच कर, काय कर, अक्षयी प्रेम मज देई. आता प्रेम या शब्दाकडे जर लक्षात घेतलं तर जिथं भाव आणि जिथं प्रेम आहे तिथं देव आहे. आधीच प्रमाण आले. जिथं भाव आहे आणि जिथं शुद्ध प्रेम आहे तिथं देव आहे. आणि ही प्रेम माऊली कुणाकडे मागतात, आंबेकडे मागतात. बघा गणित कसं आहे, प्रेम आपण देवावर करावं का देवाकडून आपण मागावं. थोडा आता एक तुम्हाला प्रश्न आहे बरं का माझा, आपण देवावर प्रेम करावं का देव आपल्यावर प्रेम करावं. तुम्ही काय झोपले हो का काय. आता देव आपल्यावर प्रेम करा, देव आपल्यावर प्रेम करतोय होय, करतय करतय बर. देव आपल्यावर प्रेम करतय, देव आपल्यावर प्रेम करतो महाराज. आणि देव आपल्यावर, आता सोपं सांगतो तुम्हाला, अवघड सांगतच नाही अजिबात. देव जर आपल्यावर प्रेम केला, देव जर आपल्यावर प्रेम केला तर आपण माणूस राहत काय राहता, माणूसच राहता हो. देव होय ना, थांबा पुढे सांगतो. आता ह्याच्या पुढे देव कसं होईना सांगतो. देव होऊ शकता पण आपल्यात गुण नाहीत देव व्हायची. कसं सांगून जातो तुम्हाला, आपण देवावर केलेलं प्रेम बदलू शकतंय. बरोबर आहे, आपण देवावर केलेलं प्रेम बदलू शकतंय. सोमवार आला की महादेवाकडे पळते, मंगळवार आला की देवीकडे पळते, बुधवार आला की दुसरीकडे जाते, गुरुवारी दुसरीकडे जाते, शुक्रवारी तिसरीकडे जाते, शनिवारी तर सगळे जिकडे बघाव तिकडे भगवेच जय हनुमान अंजनीच्या सुता, आणि रविवार आले की दुसरीकडेच पळते. त्याच्यामुळं आपलं प्रेम एक राहत नाही. आता पुढं बघा, प्रेम आपण केलं तर आपण भक्त होऊ शकतो. प्रेम आपण केलं तर आपण भक्त होऊ शकतो. पण देवानं जर आपल्यावर प्रेम केलं, देवानं जर आपल्यावर प्रेम केलं तर आपण देव होऊ शकत नाही पण मुक्त होऊ शकतो. काय म्हणलं मी,
मुक्त होऊ शकतो. कशातून मुक्त होऊ शकतो? या 84च्या फेऱ्यामधून मुक्त होऊ शकतो. अहो, देवाचं प्रेम म्हणजे नेमकं आहे तरी काय? देवाचं प्रेम म्हणजे आपल्याला मिळालेला आशीर्वाद, देवाचं प्रेम म्हणजे आपल्यावर झालेली कृपा, देवाचं प्रेम म्हणजे आपल्याला मिळालेलं सुख समाधान, यालाच देवाचं प्रेम म्हणता येईल. आणि देव सहजासहजी कुणावरही प्रेम करत नाही. देव कोणालाच करत नाही महाराज. हा, एक प्रमाण आहे महाराज. कोणासाठी? अहो, ज्या भक्तानं नव्हे, ज्या या जीवानं निष्काम होऊन जर निष्काम होवोनी शिवनाम उच्चारी, सुंदर प्रमाण दिलं बरं का. निष्काम होऊन शिवनाम विचारे. काय सांगत होतो मी? भगवंता आपल्यावर जर प्रेम करावं वाटत असल तर एकच काम केलं पाहिजे, निष्काम झालं पाहिजे. निष्काम होणं म्हणजे काय? भगवंताचं आम्ही सकाळी पूजन जर करायला लागलो, त्यामागे आमचा कसलाच पद्धतीचा स्वार्थ राहू नाही. भगवंताचं जर नामस्मरण करायला लागलो, त्यामध्ये आमचा कुठलाच स्वार्थ राहू नाही. भजनात जर टाळ घेऊन उभा टाकलो, त्यामध्ये आमचा कुठलाच प्रकारचा स्वार्थ राहू नाही. याला म्हणायचं निष्काम. त्यामध्ये आपलं काहीच काम नसू नये, काहीच वाईट विचार नसू नये, याला म्हणायचं निष्काम. आणि एकदा का निष्काम होऊन प्रेम केलं, निष्काम होऊन भजन केलं, निष्काम होऊन नामस्मरण केलं, एवढं केल्याच्या नंतर याच्या पुढचं प्रमाण आहे. आता म्हणू नका, होऊन या भवता करी न सांगता. सुंदर प्रमाण आहे. कसं? जर आम्ही निष्काम होऊन भजन केलं, निष्काम होऊन त्या भगवंताची भक्ती केली, निष्काम होऊन देवाची जर भक्ती केली, तर होऊन या वेडा. देव वेडा होतो म्हणले. वेडा, देव वेडा होतो. आणि नुसतं वेडा होऊन वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो. सोबत येतो महाराज, आपल्या जवळ येतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर
धरोणी अंतरी दृढ प्रेम. दृढ प्रेम त्या भगवंताच्या चित्तामध्ये कोणाविषयी? भक्ताविषयी. भक्ता वाचून या तुझे प्रिय नाही. त्या भगवंताला भक्ता वाचून तुझं प्रिय नाही. आणि या महाकाली मातेला, या अंबेला भक्ता वाचून तुझं प्रिय नाही. जर आम्ही निष्काम होऊन भक्ती केली तर आमच्या घरामध्ये करी न सांगता आमचे काम देखील देव करतो. आमचं काम देखील देव करायला मागे पुढे बघत नाही. कशा पद्धतीचं सांगून जाऊ तुम्हाला. एक दाम्पत्य होतं. आता इकडे लक्ष द्या जरा. एक दाम्पत्य होतं. अतिशय गरीब परिस्थिती. अतिशय गरीब परिस्थिती. दुःखवलेला संसार. कसा? दुःखवलेला संसार. राहायला चांगलं घर नाही. आता गरीब दाम्पत्य म्हणल्यावर कसं असेल? रोजगार करून खाणारं दाम्पत्य कसं असेल? राहायला घर काय आपल्या स्लॅबचं असेल का? नाही महाराज. एकदम असं पडकं घर. घरामध्ये लाईटची व्यवस्था नाही. घरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. पाणी बाहेरून आणावं लागायचं. संध्याकाळ झाली की दिवा लावून ठेवावा लागायचा. पहिल्याच्या काळामध्ये राखेल होते म्हणून बरं जरा राखेलवर दिवा लावून ठेवायचा. एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये एक दाम्पत्य आपला सुंदर असा जीवनाचा प्रवास सुरू केला. आणि जीवनाचा प्रवास सुरू केल्याच्या नंतर माग पुढं नाही, साथ देणार कोणी नाही. कसं? आजूबाजूला कोणी नाही, साथ देणार कोणी नाही. दोघं दाम्पत्य आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन आपला सुंदर असं जीवन योग्य पद्धतीने चालू ठेवलेलं आहे. कशा पद्धतीने सांगू तुम्हाला? माझ्या अक्का महादेवी सारखा. अहो, अक्का महादेवीच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं. किती दुःख होतं सांगून जाऊ तुम्हाला. अक्का महादेवीच्या नवऱ्याने अक्का महादेवीच्या अंगावरले वस्त्र देखील माझे म्हणून काढून घेतले. माझे वस्त्र आहेत, तू इथं टाक माझे वस्त्र. आणि आता माझ्या घराच्या बाहेर हो अंगावरचे वस्त्र देखील माझ्या अक्का महादेवीने त्या घरामध्ये टाकलेत. आणि अंगावरचं वस्त्र ही असणारी अंगावरची साडी ज्या वेळेला अक्का महादेवीच्या सांगताना अंगाला काटा यायला लागलाय. अंगावरची साडी ज्या वेळेला त्या अक्का महादेवीच्या अंगावरून अशी बाजूला गेली, त्या क्षणाला माझ्या देवाने अवतार घेतला. आणि त्या क्षणाला माझ्या त्या अक्का महादेवीच्या अंगावरती डोक्यापासून गुडघ्यापर्यंत केस आहेत. आजही अक्का महादेवीची फोटो पहा तुम्ही, डोक्यापासून गुडघ्यापर्यंत केस आहेत. कशामुळे आहेत? तिथं फक्त एकच होतं, भाव. तिथं काय होतं? भाव आणि भक्ती. आणि त्या भक्ती कामाला आली, ते भाव कामाला आलं, ते भगवंताचं नामस्मरण केलेलं कामाला आलं. आणि अक्का महादेवीचं आयुष्य दुःखवट असलेलं आयुष्य सुखाच्या वाटेनं धावायला लागलं. अक्का महादेवी घराच्या बाहेर निघाली. बसव कल्याणच्या वाटेने निघत असताना त्यांच्यावरती एवढे असे वाईट वाईट प्रसंग तर सांगायला वेळ पुरत नाही. एवढे वाईट प्रसंग यायला लागायचे, एवढे वाईट प्रसंग यायला लागायचे. एखाद्या गावातून प्रवास करत असताना त्या गावातली पोरं बघायची, अरे ही कोण वेडी आली म्हणायची, ते वेडी आहे म्हणायची, धडा हिला म्हणायचे, धोंडे घालायचे. पण अक्का महादेवीनं हे सगळं सहन केलं. आणि एकच म्हणली, कुडल संगम देवा माझी परीक्षा घेतोयस का नाही? या परीक्षेला मी घाबरणारी नाही. तू किती परीक्षा घ्यायचा घे, पण मी मागे हटणारी नाही. मी मरेपर्यंत, मी शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तुझंच नामस्मरण करत राहील. आणि मुखावाटे देवाचं नाव घेत ती अक्का महादेवी वाटेने निघायची. एवढे वाईट वाईट प्रसंग आलेत. अक्का महादेवीला 4 दिवस, 8 दिवस, महिना अन्न मिळायचं नाही. आणि अन्न मिळत नसल्यामुळं अक्का महादेवी देवाकडे विनंती करायची, देवा माझी परीक्षा घेतोयस ना, अजून परीक्षा घे, अजून एवढी परीक्षा घे, कठोर परीक्षा घे. काय दे? पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई
अक्का महादेवी म्हणायची, देवा मला सुख देऊ नको, मला दुःखच दे, मला पश्चाताप झाला पाहिजे, मागील केलेल्या कर्माचं मला पश्चाताप झालेला पाहिजे. अक्का महादेवीला समजल्याच अक्का महादेवी एकच म्हणली, देवा मला पश्चाताप दे, माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख यावं, माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख यावं, देवा मी भुकेनं तरसावं, मला भूक लागावी, भुकेच्या पोटी मी दारोदारी जाऊन भिक्षा मागावी, मी दारोदारी जाऊन काय करावं, दान मागावं, रोटी मागावी, मला कोणी जेवायला देऊ नये, देवा कोण आहे की भिकारी म्हणून हो पुढं असं म्हणावं. अक्का महादेवी देवाकडे मागायला लागली आहे. आणि देवा जर समजून एखाद्या दानसुरानं, एखाद्या घरातल्या एखाद्या माय माऊलीनं, एखाद्या दानसुर माऊलीनं एखादी भाकरीचा तुकडा माझ्या पदरात जर टाकला, एखाद्या भाकरीचा तुकडा जर माझ्या पदरात टाकला, तर तो भाकरीचा तुकडा माझ्या अशा हातात पडण्याच्या अगोदर तो भाकरीचा तुकडा खाली पडावा, आणि खाली पडलेला भाकरीचा तुकडा कुत्र्यानं उचलून घेऊन जावं, आणि मी त्या कुत्र्याच्या मागे लागावं. एवढं दुःख माझ्या आयुष्यामध्ये हे, आणि एवढं दुःखमय अक्का महादेवीचं आयुष्य होतं. पण अक्का महादेवींची आज देखील ओळख जगामध्ये आज तागायत आहे. कशामुळं? निस्वार्थ प्रेमामुळं. कशामुळं? निष्काम होऊन केलेल्या भक्तीमुळं. म्हणून मी सांगत होतो, निष्काम होऊन जर भगवंताची भक्ती केली तर भगवंत आपल्यावर अतिशय प्रसन्न होतो. मी सांगत होतो, ते जे दाम्पत्य आहे, अतिशय गरीब परिस्थितीतून वाढणारं दाम्पत्य, अतिथी वातावरणातून सकाळी उठून शेतात जाऊन काम केल्याशिवाय खायला भेटत नाही, रोजच्या रोज कमवावं, आणि रोज कमवल्याशिवाय पोटाला भाकर न मिळणार दाम्पत्य, अशा या दाम्पत्य. पण दाम्पत्य गरीब होतं. काय म्हणलं मी? दाम्पत्य गरीब होतं. दाम्पत्य गरीब आहे, पण त्या दोघा पती पत्नींमध्ये, दोघा नवरा बायकोंमध्ये जे भगवंताविषयी प्रेम आहे ते खरं होतं. कसं होतं? खरं होतं, आणि खरंच राहावं. भगवंताविषयी प्रेम खरं आहे, भगवंताविषयी एवढा भाव आहे. आणि माझ्या भगवंताचं एक वर्णन आहे, जाती कुळ गोत्र न पाहे. अहो माझा भगवान कोण्या जातीतलाय, कोण्या कुळातलाय, कोण्या इकडलाय तिकडलाय पाहत नाही, फक्त भाव पाहतो. आणि त्या भगवंतानं भाव पाहिलं, त्या भगवंतानं भक्ती पाहिली, त्या देवीनं भक्ती पाहिली, आणि ती देवी आज आपल्या समोर उभी आहे. ती देवी आज आपल्या समोर उभी आहे. या नगरीमध्ये एवढं भव्य दिव्य मंदिर आहे, आणि भव्य दिव्य मंदिर
खरंच या आता सांगताना दुःख व्हायला लागलंय, पण दाम्पत्यांचं आयुष्य जर बघितलं तर आजपासून एक 7 ते 8 वर्षाच्या अगोदरचं आयुष्य बघितलं तर रोजगार केल्याशिवाय पर्याय नव्हता. पण प्रत्येकाचे दिवस येतात, पण दिवस चांगलेच येण्यासाठी भगवंताचा भाव लागतो. आणि भगवंतावरती भाव असल्यामुळं, भगवंताविषयी निष्काम प्रेम असल्यामुळं काही मागायची देखील गरज पडली नाही. न मागताच सोन्याचा कळस आज या मंदिरावर बसलेला आहे. कशामुळं? फक्त आणि फक्त भाव पाहिजे, फक्त आणि फक्त प्रेम पाहिजे. आज महाकाली देवस्थान मंडळाचं एकही काम मी प्रत्येकाला सांगत असतो, महाकाली देवस्थान मंडळाचं काम एकही काम मला विचारल्याशिवाय होत नाही. गर्व आहे, मला अभिमान आहे. या मंदिराचं काम काही असो, कोणताही कार्यक्रम असो, मला विचारल्याशिवाय होत नाही. बरं, मी काही कुठला मोठा नाही, पण त्यांचा अंतःकरणामध्ये जो भाव आहे, त्यांचा भगवंताविषयी जो भाव आहे, ते भाव महत्वाचा आहे. आणि तोच भाव घेतल्याच्या नंतर भगवंत आपल्यावर प्रेम करतो. आणि लक्ष्मण महाराज म्हणतात, आंबे तू काय कर, एवढी एक माझी विनंती परीस, माझी एक विनंती तू स्वीकार कर. आणि विनंती माझी दुसरी तिसरी काहीच नाहीये. मला संसाराच्या गोष्टी नाहीये, मला असंख्य काही धन दौलत पाहिजे नाही. फक्त एक कर, तुझं जे प्रेम आहे, तुझा जो आशीर्वाद आहे, तुझा जी कृपा आहे, ती प्रेम माझ्यावर सदा असू दे. अभंगाचं असावा सदा, संत संग दे सदा. आंबे एकच विनंती ऐक, देवी माझी एकच विनंती आहे, माझ्यावर तुझं असणार प्रेम राहू दे, माझ्यावर तुझं असणार आशीर्वाद राहू दे, तुझी असणारी कृपा माझ्यावर राहू दे. आणि ती कशी राहू दे माहित आहे का? आज आहे उद्या नाही, आज तुमच्या जवळ आहे उद्या नाही, 4 दिवस इकडं 4 दिवस तिकडं, असं नाही तर कशी? सदा फक्त आणि फक्त तुझं
प्रेम माझ्यासोबत राहू दे. मला तुझ्याकडून कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही, धन दौलतीची अपेक्षा नाही, कुठल्या व्यवहाराची अपेक्षा नाही. तू मला एवढं द्यावं अपेक्षा नाही, फक्त तू मला प्रेम दे, तू मला अक्षयी दे, प्रेम दे. आणि एवढं देत असताना एक मात्र गोष्ट लक्षात घे, तू मला देवी तुझा आशीर्वाद माझ्यावरती आहे. आता इकडे लक्ष द्या, देवीचा आशीर्वाद आपल्या जवळ आहे, देवीचं प्रेम आपल्या जवळ आहे, भगवंताचं प्रेम आपल्या जवळ आहे. आपण एक चांगले भक्त आहोत आणि आपण कुठेही जर जायला लागलो, कुठेही जर वाईट कर्मामध्ये दिसायला लागलो, कुठेही जर इकडं तिकडं वाईटांच्या संगतीमध्ये जायला लागलो तर काय संबंध आहे? काही अर्थ आहे का त्याचा? सकाळी उठल्याच्या नंतर कपाळाला वल्ले करून विभूतीच्या पट्ट्या आणि संध्याकाळी हाय त्याच कट्ट्या, जमणार नाही. त्याच्यामुळं माऊलीने सुंदर अशी मागणी केली आहे, सुंदर मागणी केली. काय म्हणले? संत संग देई सदा. देवी एकच काम कर, तुला द्यायचंय का नाही, दुसऱ्या तिसऱ्या भानगडी मला काहीच देऊ नको, फक्त संगती चांगली दे, संगती चांगली दे. आणि चांगली संगती कुणाची दे तर संताची संगती दे. संताची संगती जमली नाही ना तर सत्कर्म करणाऱ्याची संगती दे, सत्कर्म करणाऱ्याची संगती सोबत 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 चांगलं बोलणाऱ्याची संगती दे, चांगलं राहणाऱ्याची संगती दे, चांगल्या आचरणामध्ये राहणाऱ्याची संगती दे. आणि चांगली संगती एवढे फरक आहे आणि वाईट संगती आणि चांगल्या संगतीमध्ये खूप मोठा फरक आहे बरं का. सहज माणूस वाईटाच्या सोबत बी जर दिसला सोबत, आता तुम्हाला मी महाराज झाला म्हणजे तुम्हाला सगळ्याला सोपं वाटलं का? तुम्हाला वाटत असेल ह्याचं काय, धोतर लेवला, पटका लेवला, लागला निघाला, 4 अभंग पाठ केला, पाठांतर केला, महाराज झाला. महाराज होणे विलय अवघड झाले, काय सांगा तुम्हाला. महाराज झालं तर कुठं थांबायला जमना, कुठं बसायला जमना. आणि आमची गाडी चुकून कुण्या पांडव्याच्या समोर थांबावं, कुण्या धाब्याच्या समोर थांबावं, मग तर भानगडी बदलल्या. ठेव का महाराज काय अशा अवस्था. त्याच्यामुळे संगती चांगली आहे. आणि संगतीत एवढा गैरसमज खूप मोठा होतो बरं का संगतीमध्ये. तुम्हाला सांगून जाऊ का? आता विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगूनच जातो. एकानं काय केलं, परमेश्वर भैया सुंदर असे खव्याचे पेढे बनवले, सुंदर खव्याचे पेढे बनवले, खव्याचे सुंदर पेढे, गोड चिटूक पेढे, असं बघितलं तर तोंडाला पाणी यावं असे खव्याचे पेढे. सकाळी सकाळी टोपलं भरून खव्याचे पेढे घेतला आणि सकाळी सकाळी बाजाराला विकण्यासाठी निघाला. मी सहजच उदगीरमध्ये चाललो होतो आणि उदगीरमध्ये मला भेटला. आणि उदगीरमध्ये मला भेटल्याच्या नंतर बरं झालं म्हणला, महाराजाचं सकाळी सकाळी दर्शन झालं. आणि दर्शन झालं, महाराज आजपासून आपला नवीन बिझनेस सुरू आहे, आजपासून आपला नवीन व्यवसाय सुरू आहे. मी म्हणलं का हाय? त्यानं टोपलं उघडून दाखिलं. हो का म्हणला, पेढे. काय पेढे? एवढे पेढे रोज एवढे पेढे बनविणार आणि उदगीरमध्ये जाऊन विकणार. सुंदर आहे म्हणला, चांगला आहे, याच्यातून काहीतरी पैसे येईल, तुझं काहीतरी चांगलं होईल. बरोबर आहे म्हणला. म्हणला महाराज एक काम करा की ह्याच्यातले 2 घ्या की खाऊन, ह्याच्यातले 2 खावा की, आणि नकर तुम्ही खाल्लं तर नकर माझे पेढे चांगले इकतील. मी बी असली तसली शंका केली नाही, काय नाही. त्याच्यातले त्यानं 2च मॉडेल तर पण मी 4 उचलले, 4 पेढे खाल्ले. आणि 4 पेढे खाल्ल्याच्या नंतर म्हणलं बरं झालं बाबा, सकाळी सकाळी तोंड गोड केलास, तुझे पेढे एवढे चांगले विकू दे. दिवस गेला आणि संध्याकाळी त्यानं मला फोन लावला. रात्री संध्याकाळी 6 वाजता फोन लावला. म्हणला सकाळ सकाळी फुगट 4 पेढे खाल्लास की? काय म्हणला? सकाळी सकाळी फुगट 4 पेढे खाल्लास की? नकर चांगला आशीर्वाद द्यायचा होतास. माझा 1 पेढा विकायला नाही, हाय ते तसेच आहेत. तूच खाल्लेले 4 संपल्यात, बाकी जसेच्या तसं आहेत. मी परेशान झालो. एवढे सुंदर पेढे, एवढे गोड पेढे का विकले नसतील? विकले का नसतील? मी त्याला विचारलं, बाबा कुठं विकायला बसला होतास? ते म्हणलं तिथं शिवाजी चौक आणि जिल्हा परिषदच्या मध्ये जे नगर परिषदच्या बाजूला जे गाडी राहतात का नाही, चष्म्याचे दुकानं, घड्याळीचे दुकानं, आपलं कुलूप विकायचे दुकानं, आणि त्याच्या सोबत 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 महाराज उंदीर विकायचं औषध राहते बघा, आणि उंदीर विकायच्या औषधाच्या बाजूलाच बसेल तो म्हणला.
उंदीर विकायच्या औषधाच्या बाजूलाच बसलतो. मी म्हणलं मग कसं कसं झालं, कसं कसं गेला तुझा दिवस? काही नाही म्हणला, उंदीर विकणारा आणि मी होतो दोस्त. उंदराचा औषध विकणारा आणि हा पेढे विकणारा कोण होते? दोस्त होते. आणि दोघांनी सुरुवात केली म्हणला सुंदर अशी सकाळी सकाळी दोघांनी सुरुवात केली म्हणला. मी म्हणायचो म्हणला गोड गोड पेढे. काय म्हणायचो म्हणला? गोड गोड पेढे. हा गोड पेढे. आणि त्याच्या पुढं काय म्हणायचा? सुंदर पेढे खाऊन तर बघा. एवढं म्हणलं महाराज की ते बाजूचा गपकीन म्हणायचा खाल्लं की मरतय. मी काय म्हणायचो महाराज? गोड पेढे सुंदर पेढे खाऊन तर बघा. बाजूच म्हणायचं खाल्लं की मरतय. त्यानं काय ऐकलं तर उंदराचं औषध आणि ह्यानं काय ऐकलं तर पेढे. मी त्याला म्हणलं वेड्या, दुसऱ्या दिवशी तू काय कर, जा आणि कुठल्या तर त्या आग्रा स्वीट मार्टच्या कुठल्या तर महाराष्ट्र स्वीट मार्टच्या असं सगळ्या पेढ्याच्या दुकानाच्या बाजूला बस. आणि दुसऱ्या दिवशी पेढ्याच्या दुकानाच्या बाजूला बसल्याच्या नंतर त्याचे पेढे विकले. कशामुळं? संगती. उंदराचा औषधी काय बसले त्याच्या बाजूला पेढे घेऊन बसलं तरी इकतील का माय? इकतील का? इकणार नाही. त्याच्यामुळं संगती कशी राहावी? संगती करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सजनाची. संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. म्हणून माऊली म्हणतात बाबांनो, संगती चांगल्याचीच केली पाहिजे. दुर्जनाची सावली जरी आपल्यावर पडली तर आपला घात आहे म्हणून समजायचा. आपला घात आहे म्हणून समजायचा. नंबर 1 गिलास भरून देशी आपल्या गावरान गाईचं दूध घेतलं. एवढं मोठं गिलास आहे, कोपऱ्या एवढं 1 लिटरचा गिलास आहे. दूध घेतलं सुंदर अशा प्रकारचं आणि जाऊन महवाच्या झाडाखाली जर सुंदर दूध प्यायला लागलं तर बघणारे लोक काय म्हणतील? बघणारे लोक काय म्हणतील? दारू पिवला काय म्हणतील की हो. कशामुळं? संगतीत फरक आहे. आता उगाच छोटं उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्हाला बघा, चांगल्याच्या संगतीत राहिला तर खूप मोठा फायदा आहे. कसं सांगा म्हणा. कालच 5 किलो फुटाणे विकत आणला आम्ही. किती? 5 किलो फुटाणे आले. घरी आल्यावर फुटाणे फोडले आणि फुटाण्यात बघितले त्याच्यात काय छोटे छोटे खडे आहेत. त्याच्यात काय छोटे छोटे खडे. फुटाणे कसे रुपये किलो आहेत? 100 रुपये किलो आहेत. आणि त्याच्यासोबत आलेले खडे 100. उग त्या 5 किलो मध्ये 1 छटाक तर फुटाणे निघाले. खडे 1 छटाक फुटाणे म्हणजे आपले 1 छटाक खडे. असं मला कवा कवा जाते ध्यान करून देत जा बरं. 5 किलो फुटाण्यामध्ये एखादी छटाक खडे म्हणल्याच्या नंतर त्या खड्याची किंमत काय झाली हो? आता उग तुम्हाला सांगितलं तर राग यायला लागलाय. आता आपल्या गावात डेअरी आल्यापासून दूध विकायचं बंद झाले. नकर गावात कीर्तन आहे म्हणून आज मी दबकतच कीर्तन करायला बरं. गावात असं नकर भिव वाटलाले. नकर सगळे आपलेच नकर भिव वाटलाले. नंतर बाहेर माझं कीर्तन आलं की मी असं दबकणार कोणा काहीच नाही. असं
सरळ सरळ साधं सोपं उदाहरण राहिले आपलं. नकर गावात असल्यानंतर कस की आता धडधडच करायला मला का बरं की काय तर नकर धडधडच करायला आता आल्यापासून बघला ना काय नाही चलते आणि बोलतो मी आणि 1 घंटा थांबणार. शिवार संगतीमध्ये एवढा फायदा आहे. आता दुधाचं जर उदाहरण दिलं महाराज, उग 60 रुपये लिटर जरी दूध धरलं काय आणि 5 लिटर दुधामध्ये 1 लिटर जरी पाणी घातलं 1 लिटर तर दुधाची किंमत किती झाली हो? 60. कशामुळे झाली? संगतीमुळे. चांगली आहे की वाईट आहे? चांगली आहे. म्हणून माऊली म्हणतात या भंगाकडे आता म्हणून माऊली म्हणतात देवा माय तुला जर मला काय द्यायचं असेल इतरत्र भानगडी देत बसू नको, संगती चांगली दे. आणि संगती कुणाची दे? संत संग देई सदा. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर परिणाम काय होतो म्हणले माऊली? संत म्हणजे कोण आहेत? साधू म्हणजे कोण आहेत? तपस्वी म्हणजे कोण आहेत? साधे सुधे माणसं नाहीत. त्यांच्या या वाचेमध्ये परा पच्चंती मध्यमा वैखरी 4 प्रकारच्या वाच्या आहेत. 4 प्रकारच्या वाचेमध्ये भगवंताचं नाव दडलेलं आहे. संतांच्या मुखावाटे कधीही पहा भगवंताचंच नाव येतं. साधूच्या मुखावाटे देवाचंच नाव येतं. सज्जनाच्या मुखावाटे देवाचंच नाव येतं. आणि त्यांच्या संगतीला जर मी बसलो, काय म्हणलं मी? त्यांच्या संगतीला तर मी बसलो, माझा हा देह माझा हा जीव माझे विचार त्यांचे विचार एक जर व्हायला लागले आणि विचार एक होत्यात. पहिलं मन होती ढवळ्या संग पवळ्या बांधला नाद नाही पण गुण नक्कर का होणार येतोय. त्याच्यामुळं माऊली म्हणतात संतांच्या संगतीत मी गेल्याच्या नंतर माझ्यावर परिणाम होईल. माझ्या मुखावाटे भगवंताचं नाव येईल आणि ते भगवंताचं मुखावाटे नाव घ्यायची मला शक्ती दे. अभंगाचं 3रं चरण. एक पानानं मुखी नाम मुखी नाम मुखी नाम वदवावे द्वैत भावाते वारावे. अभंगाच्या 3ऱ्या चरणातून लक्ष्मण महाराज देवीकडे मागणी म्हणतात. देवी एकच काम कर, संतांच्या संगतीला लागल्याच्या नंतर या जीवाच्या मुखावाटे नामस्मरण घडावं हे तुझ्या हातात आहे. आणि तू काय कर, या मुखावाटे या सर्वसामान्य जीवाच्या या वाचे वाटे नाम वदवावे. तू काय कर, या मुखावाटे नाव घेण्याची शक्ती, नाव घेण्याचं सामर्थ्य, तुझी सेवा करण्याची शक्ती, या मुखावाटे तुझी भक्ती करण्याची शक्ती मला दे. एवढं सामर्थ्य मला दे की काय कर, मुखी नाम वदवावे. म्हणून काय करायचंय, सगळ्यांनी एकदा नामस्मरण करायचं. हात वरी करा
आल्यापासून बघायला लागला सगळे आशाचा जरा हात वरी करा, जरा मोकळं व्हा. सगळ्यांनी हात वरी करा जरा, असं सगळं टकाटक असं फ्रेश दिसा पाहिजे सगळे. त्यांचा व्हिडिओ घ्या रे सगळे. असा हात वरी, अशी टाळी वाजवायची, असं मुखावाटे नाव घ्यायचं, अशी टाळी वाजवायची. शेजारच्या बांगड्या फुटल्या उगं वाजवायची. अशी जोरात टाळी वाजवायची, हात वरी करा सगळ्यांनी. वा, असंच ठेवा. मी चहा पिणार होतो. हात वरी. शंकर उमा अंबे विनंती परिसावे, अक्षय सुख मज देई. प्रेम असावा सदा, संत संग देई सदा. आपण कीर्तनाचा पूर्वार्ध संपलेला आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कीर्तनाला विश्रांती देऊ. अभंगाच्या 2 चरणाच्या माध्यमातून शिवसंत लक्ष्मण महाराज आंबेकडे विनंती करतात. शिवसंत लक्ष्मण महाराज देवीकडे विनंती करतात. कशामुळे करतात? देवी शक्ती ही जगातली पहिली शक्ती आहे. शिव आहे तिथं शक्ती आहे. 1 रुपयाचं नाणं जर आहे, त्या नाण्याला 2 बाजू आहे, चित आणि पट. चित आणि पट या दोन्ही बाजू असल्याशिवाय 1 रुपयाचं नाणं चलत नाही. ओमकार महाराज दुकानात जर 1 रुपयाचं नाणं घेऊन आलं आणि एकीकडलं नाणं जर खोटं निघालं तर घेताव का? घेत नाही. कशामुळे घेत नाही? ते नाणं चालण्यासाठी देखील दोन्ही बाजू समान असाव्या लागतात. तसं हे विश्व चालण्यासाठी, तसं हे सगळं हे संसार चालण्यासाठी दोन्ही बाजू लागतात, शिव आणि शक्ती. आणि या दोन्हीचा जेव्हा संगम होतो तेव्हा हे विश्व निर्माण झाले. आणि या विश्वामध्ये वावरत असताना नुसतं शिव शिव करून जमत नाही, दोन्हीला धरून चालावं लागतं. का धरून चालावं लागतं याचं कारण सांगू. जेवढं त्याग भगवान शिवाचा आहे तेवढं त्याग माता पार्वतीचं देखील आहे. बरोबर आहे? जेवढं त्याग भगवान शिवाचा आहे तेवढं त्याग माता पार्वतीचं देखील आहे. पार्वती मातेनं म्हणलं भगवान भोलेनाथाला, महादेवा काय करा, उगच तुम्ही एकट्या स्मशानभूमीमध्ये राहायला लागला, मला राहण्यासाठी एक सुंदर घर बांधून द्या. तेव्हा महादेवानं लंका बांधली, सोन्याची लंका बांधली. आणि सोन्याची लंका बांधल्याच्या नंतर तिथं पूजेसाठी, वास्तुशांतीसाठी, गृहप्रवेशाच्या दिवशी रावणाला बोलवलं. कारण त्या काळामध्ये सगळ्यात विद्वान पंडित रावण होता. रावणासारखा विद्वान पंडित, रावणासारखा निस्वार्थ भगवंताची सेवा करणारा भक्त, रावणासारखा नामस्मरण करणारा भक्त आजपर्यंत झाला नाही, होणारही नाही, होणारही नाही.
भगवान शिवाला फुल वाहत असताना एक फुल कमी पडलेला होता, तर रावणानं आपलं मुंडक छाटलं होतं आणि देवाला वाहिलं होतं की नाही. मंदिरात जाताना पायाला ठेच लागली तरी म्हणतंय उगच चालू इकडं ये ना तीच बरं आहे. रावणानं काय केलं होतं, मुंडक अर्पण केलं होतं. आणि त्या रावणानं पूजा करते वेळेस भगवान शिवाने विचारलं, हे बघा गुरुदेव, पूजा झालेली आहे, सर्व यशस्वीरित्या पार पडलेलं आहे, आणि आता तुमची गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते मागा. एवढं म्हणल्या रावण उभं बसला नाही. म्हणला, महादेवा काय का असं ना गडे, हे लंकालाही मला पसंत आले, एवढी लंकाच मला देऊन टाका. कशाचाच विचार केला नाही, कशाचाच विचार केला नाही महाराज. रावणाला लिंग दिले, लिंग देऊन टाकलं, आत्मलिंग देखील रावणाला देऊन टाकलं. आणि एवढा त्या भगवंताचा आहे. पण एवढा विचार करा, ते महल कशासाठी बांधलं होतं, ती लंका कशासाठी बांधली होती, कोणासाठी बांधली होती, पार्वतीसाठी. पार्वतीनं ती लंका रावणाला दिल्याच्या नंतर एक शब्द तर कुणा महादेवाला काही म्हणली का, उगे एखादी शब्द तर उगे नक्कर तर काही, तर तुम्ही येडे हाव तर तुम्हाला काही कळणार तर मी होते म्हणून टिकले, एवढं तर काहीच म्हणली नाही. एवढा मोठा त्याग करणारी माता पार्वती आहे, ही महाकाली माता आहे. या महाकाली मातेने असंख्य असे आहेत. आपल्या भारतामध्ये देवी दैवतांचे अनेक अवतार आहेत. प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक देवी देवतांनी काहीतरी साध्य करून दाखवलंय. कोणत्या ना कोणत्या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवंताने अवतार घेतलेला आहे. त्या काळामध्ये रक्तासुर नावाचा काय होता, राक्षस होता. अहो, त्या राक्षसाला एक वरदान होतं. कसं वरदान होतं, त्याला जर कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, भला मोठा राक्षस, आणि त्या राक्षसाला जर कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, जर कोणी मारण्याचा प्रयत्न केला, तर त्या राक्षसाला जर कोणी बाण मारलं, इथं बाण मारल्याच्या नंतर तिथून काय होतं, रक्त खाली पडतं. इथं बाण लागला, रक्त खाली पडलं. जेवढे रक्ताचे थेंब खाली पडतील, तेवढे नवीन राक्षस उत्पन्न होतील, असं वरदान होतं. आणि सगळं विश्व हादरून गेलं त्या काळामध्ये. भोलेनाथाने विचार केला, आता या राक्षसाचा वध करणं सोपं नाही, ह्याला कसं माराव गडे, बाण माराव, रक्त खाली सांडतंय, काही करावं, बुक्के घातलं तर पोटातून रक्त येते, कशा पद्धतीनं रक्त येते. मुंडका जरी उडवलं तर रक्त पडतंय. एक थेंब रक्त पडला म्हणजे दुसरा राक्षस उत्पन्न झाला. रक्त सांडू द्यायचं नाही. त्या वेळेला माता महाकालीने अवतार घेतला. आणि माता महाकालीने अवतार घेऊन एकच केलं, राक्षसाचे असे केस धरले, त्याचं मुंडक छाटलं. पण एवढं एक केलं, एक थेंब देखील रक्त खाली पडू दिलं नाही. जेवढं रक्त खाली पडणार होतं तेवढं रक्त त्या महाकाली मातेनं आपल्या तोंडामध्ये घेतलं, आपल्या शरीरामध्ये घेतलं. ते रक्त महाकाली मातेनं पिऊन टाकलं. म्हणून महाकाली मातेची जीभ लाल आहे, बाहेर आहे. याच्यासाठी देवीचा अवतार आहे महाराज. जेवढा त्याग भोलेनाथाचा आहे तेवढा त्याग देवी देवतांचा आहे, देवीचा आहे. म्हणून लक्ष्मण महाराज, आता पटपट बोलतो, टाइम संपला आपला, 2च मिनिटात बोलतो आपण, पटमन सोडितो आता. म्हणून लक्ष्मण महाराज देवीकडे विनंती करतात, देवी माझी विनंती परीस आणि अक्षय प्रेम मला दे. प्रेमासोबत मला चांगल्याच्या संगतीमध्ये ठेव, मला संतांच्या संगतीमध्ये ठेव. संतांच्या संगतीमध्ये मला ठेवल्याच्या नंतर माझ्या मुखानं भगवंताचं नाम यावं, भगवंताचं नाव माझ्या मुखानं यावं. आणि भगवंताचं नाव माझ्या मुखानं येऊन जमत नाही. नुसतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शिव 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 आणि 4 चौघ मिळाले, त्याचं काही नाही र. त्यानं तसलाच हाय, त्याचं कधी बरं होत नाही.